थांब. भाग 1 ऐकून जर तुला काल थोडी जरी शांतता मिळाली असेल तर आजचा भाग 2 तुझ्यासाठीच आहे. स्वामींनी मला सांगितलंय, माझ्या बाळाला सांग, त्याच्या पैशाची अडचण मी आज संपवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडू नकोस, शेवटपर्यंत ऐक. कारण शेवटच्या 2 मिनिटात मी तो उपाय सांगणार आहे ज्याने पैसा तुझ्याकडे धावत येईल. अक्कलकोटात एक सावकार आला होता. खूप श्रीमंत होता, पण एका रात्रीत भिकारी झाला. सगळा पैसा गेला. तो स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी, मी लुटलो गेलो. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे तू लुटला नाहीस, तुझ्या कर्माने तुझा पैसा थांबलाय. सावकाराला राग आला. तो म्हणाला, मी तर दान करतो. स्वामी म्हणाले, दान करतोस पण मनात अहंकार ठेवतोस, हिशोब ठेवतोस, मोजून दान करतोस. म्हणून लक्ष्मी थांबली. स्वामींनी त्याला एक उपाय सांगितला. तो उपाय ऐकून सावकार परत श्रीमंत झाला. तोच उपाय आज मी तुला सांगणार आहे. बाळा, स्वामी म्हणतात, तुझा पैसा थांबण्याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण, तू पैशाचा विचार रात्रंदिवस करतोस पण पैशावर प्रेम करत नाहीस. तू पैशाला शिव्या देतोस, पैसा नाही, पैसा नाही असं सतत बोलतोस. लक्ष्मीला असं बोललेलं आवडत नाही. ज्या घरात पैशाला शिव्या दिल्या जातात त्या घरात लक्ष्मी थांबत नाही. दुसरं कारण, तू पैसा येताच घाबरतोस. खर्च कसा होईल, कर्ज कसं फेडू, उद्या काय होईल, या भीतीने तू पैसा घट्ट धरून ठेवतोस. पैसा म्हणजे पाणी आहे बाळा. पाणी वाहू दिलं तरच नवीन पाणी येतं. घट्ट धरून ठेवलं तर ते सडतं. तिसरं कारण, तू मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी कोणाला तरी दुखावलंयस, कोणाचे तरी पैसे बुडवले असतील किंवा कोणाला वाईट बोलला असशील. त्याचा शाप तुझ्या पैशाला लागलाय. म्हणून पैसा तुझ्याकडे टिकत नाहीये. स्वामी म्हणतात, बाळा, आता काळजी करू नकोस. तुझी ही 3ही कारणं आज मी संपवतोय. मी आता तुझ्या तिजोरीत, तुझ्या खिशात, तुझ्या घरात माझं लक्ष आहे. मी पाहतोय. तिथे लक्ष्मी येण्यासाठी मी जागा केली आहे. तुझ्या घरातली पैशांची अडवणूक करणारी शक्ती मी काढून टाकली आहे. आता तुला फक्त एकच काम करायचं आहे. उद्यापासून सकाळी उठल्यावर हे कर. तुझ्या खिशात किंवा पाकिटात जो काही पैसा असेल त्याला हात जोड आणि म्हण, हे लक्ष्मी माते, तू माझ्याकडे ये. मी तुझा आदर करतो. दिवसातून एकदाच हे कर आणि दिवसभरात पैसा नाही असं म्हणणं बंद कर. उलट म्हण की माझ्याकडे पैसा येतोय, स्वामी मला देत आहेत. दुसरं काम आहे, उद्या कोणीतरी गरीब माणूस, एखादा भिकारी, एखादा मुक्या प्राण्याला फक्त 10 रुपये दे. पण हिशोब ठेवू नकोस. मनात म्हणू नकोस, मी दान केलं, फक्त दे आणि विसरून जा. स्वामी म्हणतात, जो मोजून देतो त्याला मोजून मिळतं, जो विसरून देतो त्याला भरभरून मिळतं. तिसरं काम, आज रात्री झोपताना तुझ्या उशाशी एक कागद ठेव. त्यावर तुझी एकच इच्छा लिही, मला एवढा पैसा हवा आहे. आणि त्या कागदाखाली 1 रुपयांचं नाणं ठेव आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर आणि झोपी जा. स्वामी म्हणतात, मी त्या कागदावर सही करेन. बाळा, पैसा हा फक्त कागद नाहीये. पैसा ही ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा स्वामींच्या हातात आहे. स्वामींनी ठरवलं तर भिकारी एका रात्रीत सावकार होतो आणि स्वामींनी डोळे फिरवले तर सावकार भिकारी होतो. तुझी वेळ आत्ता आली आहे. तुझा पैसा जो थांबलाय तो आता धावत येणार आहे. जे कर्ज तुला खातंय ते फिटणार आहे. जे काम पैशामुळे अडकलंय ते होणार आहे. पण विश्वास ठेवावा लागेल, पूर्ण विश्वास.
ज्याने भाग 1 ऐकला आणि भाग 2 शेवटपर्यंत ऐकला आणि कमेंटमध्ये लिहिलं, श्री स्वामी समर्थ, माझा पैसा येऊ दे, त्याच्या घरी मी पुढच्या 48 तासात पैशाची बातमी पाठवणार आहे. कोणीतरी पैसे देईल, कोणीतरी काम देईल, कुठून तरी पैसा येईल. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 3 मध्ये उद्या मी तुझ्या घरातल्या भांडणाबद्दल आणि शत्रूंबद्दल बोलेन. शत्रू कसा शांत होईल हे सांगेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ.